दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सगळ्या खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं, तसेच VTACA या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर जोडलेल्या देखील प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. आपण पाहतो एक भव्य दिव्य अशी स्पर्धा म्हणजेच क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025. या स्पर्धेचा जर उल्लेख करायचा झाला तर आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिमचा दिवस, जी हाँ इस श्रृंखला का ये आखिरी दिन है. आज के दिन इस श्रृंखला का चैंपियन हमें मिलने वाला है. कौन बनेगा इस श्रृंखला का चैंपियन, कौन इस टाइटल को अपने नाम करने वाला है, आने वाला वक्त सब कुछ बताएगा. क्योंकि बहुत सारे सवाल सभी के मन में अब चल रहे हैं, लेकिन सबसे बड़ा सवाल ये भी है कि इस मुकाबले को कौन जीतेगा. गणेश दूसरी तरफ है आर्यन, अपकमिंग यंगस्टर को यहाँ पे एक अच्छा प्लेटफॉर्म दिया है जय हनुमान पायगांव की टीम ने. उन्होंने एक सोच जताई और बताई है कि आप चलो ओपनिंग करने जाओ गणेश के साथ. गणेश बेहतरीन खिलाड़ी है, अच्छी बल्लेबाजी करना जानते भी है. पहली गेंद बैकफुट से पंच किया, गेंद देखो पॉइंट के ऊपर से खेल दिया है. गेंद जा रही है लेकिन वहां पे किस दिशा में, आखिरी वक्त, और अंपायर ने इसे यहाँ पे इशारा दिया है कि गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन के लिए बेहतरीन चौका पहले ही गेंद पे लगा दिया मिस्टर गणेश ने. बघा पहिला चेंडू आपण पाहिला, गणेशने चौकार लगावलाय. यावेळी ऑन साइडला पुन्हा एकदा खेळला जातोय. ओ मिसफील्ड थोडी झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होत असताना पाहायला मिळतोय. दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. या 2 धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्या टोटल मध्ये आपण पाहिले तर 6, इट इज अ 6 रन्स आपण पाहतोय. आतापर्यंत जर विश्लेषण करायचं झालं ना तर जवळजवळ ज्या अनुषंगाने हा स्टार्ट झालाय ना, चांगला मी तर म्हणेन. हा वेगवान चेंडू होता. गोलंदाज जवळजवळ आपण पाहिलं तर मग नितेश परेड जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आणि त्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांच्या माध्यमातून हा एक चांगला डॉट चेंडू देखील येताना पाहायला मिळाला आपल्याला. शॉर्ट पिच पुल केलाय, चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेखा पार, आणि हा मिळेल KBM चषकातील दमदार शानदार सदाबहार चौकार. 4 धावा. बघा इथून थोड़ा शॉर्ट पिच चेंडू होता. वो दर्शक अंदर बैठे हैं ना, उनको बाहर जाने के लिए मैं रिक्वेस्ट करूंगा. पर्दे के बाहर जाना है आपको. स्क्वायर लेग की दिशा में दर्शक है वहां पे. ये गेंद पूरी तरह से चकमा दी. या बल्लेबाज को 10 रन स्कोर बोर्ड के ऊपर लग चुके हैं. 10 धाव फलकावर लागलेल्या आहेत. आतापर्यंत आपण पाहिल्या चेंडू फेकून झाले तर 5. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये सध्या आपण बघितलं ना तर मग आयगाव संघ चांगला दिसतोय. ड्राइव्ह केला जातोय मिड ऑन क्षेत्रामध्ये. अगदी आपण पाहिलं तर मग फिल्डर होते तिथे. चांगली फिल्डिंग देखील होताना पाहायला मिळाली. धाव मात्र 1 मिळेल. त्या चेंडूवर 11 धाव फलकावर लागल्या गेल्यात. विश्लेषण करूया आपण तर जवळजवळ पहिल्या षटकामध्ये तर खेळ आपण बघितला ना तर खेळ जसा झालाय बिनबाद 11ची सुरुवात मिळाली आहे जय हनुमान पायगाव संघाला. दुसऱ्या षटकामध्ये मात्र सुरुवात कशा प्रकारे मात्र वाढवली जाईल ते देखील पाहणार आहोत. तत्पूर्वी जाऊया आपण म्युझिकल टीम कडे गाणं ऐकूया, त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. थैंक यू डीजे सतीश निवालर. गणेश चांगल्या टच मध्ये आहेत.
वेगवान तेज तर्रार. हो क्लीन बोल्ड पहिला चेंडू आणि गणेशचा खेळ समाप्त केला जातोय. जय हनुमान पायगाव संघाला पहिला मोठा धक्का मात्र बसतोय इथे गणेशच्या रूपानं. बॅक टू द पॅव्हलियन. Thank you, DJ. You batter Chetan. ऑन साइडला खेळलेला फटका आणि बॅट म्हणजे थोडासा बॅकवर्डला जाऊन धोक्याची घंटा. या वेळेला अगदी मी तर म्हणेन कॉलिंग चुकलं, चुकीचा कॉल झाला. फलंदाज आणखीन एक केतन देखील रनआउटच्या स्वरूपात बाद होत असताना संघ फसला. इथे फटका बसलाय वारंवार दुसरा. अडचण मात्र जाणवती आता हनुमान पायगाव संघाला. थँक यू डीजे. बॅटर हर्षद ठाकरे लेफ्टी बॅटर आहेत. भरपूर आणि भरपूर चांगला खेळ करण्यासाठी ओळखले जात आहेत, परंतु लवकर मी तर म्हणेन 2 गडी गमावलेत. 21 सिक्सर आहेत, 150चा स्ट्राईक रेट आहे. चांगली बॅटिंग करू शकतात आणि आता करावं लागेल. पार्टनरशिपची गरज आहे. सतीश आतापर्यंत या षटकामध्ये त्याने एक वैयक्तिक एक सांघिक 2 विकेट मात्र आपण बघितलं तर या षटकामध्ये आलेले आहेत. पहिला चेंडू असेल हर्षदसाठी. हा चेंडू आपण पाहिला तर तेज तर्रार मात्र फेकला जातोय. डॉट चेंडू इथे जरूर पाहायला मिळतोय. या डॉट चेंडून आपण पाहिली तर षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर धाव संख्येला थांबवण्याचं कार्य केलंय. कुठेतरी आपण पाहिलं ना तर मग 3 चेंडू झाले, त्या 3 मध्ये एकच धाव आलेली आहे. बघा पहिल्या षटकामध्ये आलेले फक्त 11 होत्या, परंतु यामध्ये आलेली फक्त 1 आहे. म्हणजे कुठेतरी आपण पाहिलं तर मग बॅकअप करणारे षटक राहिले आतापर्यंत. हो या वेळेला पाहिलं थोडंसं विकेट किपर चुकलेत, चुकी झाली आणि त्या चुकीचा मात्र फायदा उचलण्याचा प्रयत्न आपण पाहतोय की मात्र आपण पाहिला की मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. बघा जवळजवळ पहिला विकेट गेल्यानंतर आपण पाहिलं की मग केतन आले होते, पण केतनच्या नंतर आपण पाहिलं होते की कदाचित विजय येतील इथे, पण ते विजय नाही आले. मला वाटतं त्यांना काहीतरी स्पेशलिस्ट ठेवलाय, म्हणजे हार्दिक पांड्याचा जो रोल असतो ना तो रोल पूर्ण करण्यासाठी ठेवलेला आहे जय हनुमान पायगाव संघाने. विजय भोई यांना एक ग्रेट फिनिशर. शॉर्ट पिच या वेळेला पुन्हा एकदा फटका हवेत उंचावलाय. 1 2 3 3 खेळाडू आले होते, एक फुल 3 मारली, परंतु तिन्हींचे हात खाली राहिले. परंतु पाहिलं आपण की धावा मात्र मग 3 मिळतील. 3 टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना पाहायला मिळते. बघा की थोडंसं आता मात्र या 3 धावा आल्यात, दिलासा मिळालाय. जवळजवळ चेंडू फेकून झालेत 5. टीमची टोटल आपण पाहिली आहे, फलकावर आहेत 16 धावा, 16 टू विकेट लॉस्ट. परंतु आपण पाहिलं ना एक चेंडू आहे, कारण की एखाद्या चेंडूवर एक चांगला शॉट एक्झिक्यूट केला तर मग 2 षटकाची सरासरीमध्ये मात्र आपण पाहिलं मग चांगल्या धावा येतील देखील. हा थोडा दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, अगदी लेग स्टंपच्या बाहेर. परंतु आपण बघितलं की पंच मात्र आपण बघितलं की रिव्ह्यू डिमांड केले, कारण की त्यांना गोलंदाज समोर आला त्यामुळे दिसलं नाही चित्र, परंतु त्यांच्या मनामध्ये डाऊट आहे. परंतु आपण बघितलं की डाऊट सुद्धा क्लिअर केला जाईल, पाहावं लागेल.
या सिटीचा वाईट चेंडू आहे, कारण की जवळजवळ आपण पाहिलं की लेग स्टंपच्या बाहेरून मात्र आतमध्ये आला होता. त्यामुळेच आपण पाहिलं की वाईट चेंडू मात्र नक्कीच इथे पाहायला मिळेल. नक्कीच इन कटर हाताळण्याचा होता बघा, टाकला देखील होता. आणि जे शेवटच्या मुवमेंटला आपण पाहिलं, जेव्हा चेंडू बाहेरून मात्र जेव्हा अँगल मात्र चेंज करत किपरच्या हातामध्ये गेला, त्यामुळे आपण बघितलं की वाईट चेंडूची मात्र नोंद होताना पाहायला मिळते. या दरम्यान आणखीन एक चांगला चेंडू हर्षदच्या खेळीला विराम लावण्याचं कार्य करते. बेल्स डाऊन गेलंय, फलंदाज बाद. विजय आता आतमध्ये आले ते विजय आणि त्यांच्याकडून हा विजयला बॅट हवी आहे, बॅट द्या. विजय भोये पाहतोय आपण 573 धावा, 39चा बेट, 49 षटकार आहे, 200चा स्ट्राईक रेट आहे. पाहावं लागेल या वेळेला. हा चेंडू आपण पाहिला तर थोडा आपण पाहिला तर एक्स्टमच्या बाहेर. जयेश बॉलिंग ट्रॅकवर आहे. जयेश दोंडी 18 धावा फलकावर पाहतोय आपण. पुन्हा एकदा पाहतोय आपण, दिशा थोडी खराब आहे. हो, या वेळेला क्रिजच्या बाहेर होता, नो बॉल होता. आणि हा नो बॉल म्हणजेच एक मेजवानी होती, परंतु हरकत नाहीये, पुन्हा एकदा मेजवानी मिळणार आहे. कारण की आपण पाहतोय ॲक्शन रिप्लेमध्ये कुठे चेंडू पडला होता तर अगदी क्रीजच्या बरोबर लाईनवर पडला होता. मग फ्रीटचा चेंडू असेल जसं म्हटलं जाते ना की घरबांधणी करताना पायावरची पहिली वीट, जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेटमध्ये फ्रीट. काय सुपरहिट होईल का इथे? फ्रीटचा चेंडू कॅच पकडण्याचा प्रयत्न, नक्कीच कॅच पकडला असतं, नुकसान नाही झालं असतं, परंतु धोका वाढला असता विजयसाठी. ते आता स्ट्राईक एंडकडे आहेत. विजय भोई स्ट्राईक एंडकडे आहेत. नक्कीच आपण पाहिलं तर मग त्यांच्यासाठी पारितोषिक असेल. 3 चेंडूवर 3 षटकार, 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि त्यांच्या जवळचे मित्र त्यांच्याकडून दिलं जाईल. पहिला खेळलाय, जाईल का? यस, इट इज आउट ऑफ द पार्क. हा आलाय विजयच्या बॅट मधून A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. साधा बा. थँक्यू दिजे. 50 षटकार झाले विजयचे आता या करिअर मध्ये. आतापर्यंत 49 होते आणि हा 50वा लगावला त्यांनी. बघा आता 2 आणखीन आले तर मग जवळजवळ 1300 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. मग जी जोडी आपण पाहिली तर अनंताजी महाळी, अशोकजी भीमरा साहेब. त्यानंतर आपण बघितलं तर मग संघाच्या माध्यमातून सातेवली संघाच्या माध्यमातून 300. हो, परंतु या वेळेला कॅच मात्र पकडली आहे. विजयांचा प्रयत्न होता की हॅट्रिक साठी पारितोषिक होतं, परंतु या वेळेला जशाच तसं उत्तर टिट फॉर टॅट मात्र दिलंय आणि विजय भोईच्या मात्र पारीला मात्र समाप्त केलंय. विकेट डाऊन झालाय, धक्का लागलाय महत्वाचा जे हनुमान पायगाव संघाला.
थँक्यू डीजे. 26 धावा फलकावर, 4 गडी बाद झालेत. तिसरं षटक ऑन आहे. जयेश या षटकामध्ये एक वाईट, एक नो, एक सिंगल, एक 6 आणि एक विकेट, म्हणजे 3 चेंडू फेकलेत, परंतु धावा त्याने देखील थोड्या खर्च केल्यात. याच प्रकारे खेळत राहिले तर मग 42 धावा बनतील. रुपेश जो बॅटर आपण पाहिला होता, आल्या आल्या आडवी बॅट त्यांनी देखील वापरण्याचा प्रयत्न केलाय, परंतु फायदा नाही मिळेल. रुपेश थाळकर क्रमांक आपण पाहिला ना, रुपेशांचा 6वा आहे, परंतु आर्यन आपण पाहिले जे सलामीला आलेले आहेत ते नॉन सेकंड कडे उभे आहेत. हा चेंडू पाहावा लागेल पुन्हा एकदा. पंच वैत आहेत आमच्याकडे, इशारा पोहोचवला देखील आहे की हा वाईट चेंडू आहे. वाईट चेंडूमुळे आपण पाहिलं तर मग थोडा नुकसान पुन्हा एकदा होत आहे. हे षटक थोडं धावा देणारं राहिले. आतापर्यंत एक षटकार, एक सिंगल, जवळजवळ एक नो, 2 वाईट, म्हणजे 10 धावा आलेल्या आहेत ऑलरेडी. त्याचा फायदा मिळाला आहे संघाला. चांगला फटका एक्झिक्यूट केला हवेत आहे, परंतु फिल्डरांचा अंदाज चुकलाय. हो, चेंडूने सुद्धा आपण बघितला तर मग माघार घेतला आणि तत्पूर्वी आपण पाहिले तर मग 3 धावा मिळाल्या. थोडासा शॉर्ट टर्म लेंथ होता, चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न तितका यशस्वी देखील होताना पाहायला मिळाला, परंतु शतरक्षकाकडे एक संधी होती कॅच कंप्लीट करण्याची, परंतु त्यांचा अंदाज थोडासा चुकीचा ठरला. त्यामुळे कुठेतरी आपण पाहिलं मग फायदा मिळाला. संघाच्या 30 धावा पूर्ण झाल्यात, एक चेंडू शिल्लक आहे. आपण पाहतोय क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025 ऑन स्क्रीन पाहिली आपण तर जी LCD TV पाहतोय आपण. मॅन ऑफ दी सिरीज साठी आहे. हवेत खेळला फटका पुन्हा एकदा गॅप मध्ये पडलाय. धावा 2 मिळतील. मूल्यवान धावा आहेत या आपल्या संघासाठी आणि जोडल्या गेल्यात. टीमच्या टोटल मध्ये झाली आहे वाढ. पाहतोय आपण 32 धावा 3 षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळतात. आणि ज्याप्रमाणे आपण विश्लेषण करायचं झालं ना तर मग आता थोडा चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय जय हनुमान पायगाव संघ. 6 चेंडूचा खेळ आहे शिल्लक. 6 चेंडूमध्ये किती धावा येतील, किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल या मॅच मध्ये हे देखील पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण घेऊ एक छोटासा ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर कदाचित गरज आहे का पाण्याची? यस, पाण्याची गरज आहे. चला पाणी पुरवा, आयोजकांना विनंती करेन मी. तत्पूर्वी आपण ऐकूया एक सुंदर असं गीत. थँक यू डीजे. पाहतोय आमचा वॉटर टँक आहे छोटा तेजस. पाहतोय आपण त्यांना स्क्रीनवर चांगलं कार्य करतोय बघा. आपण पाहतोय त्याला स्क्रीनवर धावतोय आणि चांगलं कार्य, कारण की मेहनती होणार, डेफिनेटली मेहनती होणार. कारण की असं म्हटलं जातंय ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. यस, क्रांतीवीर बिरसा मुंडा सातिवली संघासाठी अपकमिंग क्रिकेटर आणि तो मात्र आताच तयारीला लागलेला आहे. तेजस मला वाटतंय मनीष दादांचा मुलगा आहे. यस, मनीष दादांचा मुलगा आहे आणि त्याला नक्कीच आपण पाहिलं. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 32 धावा फलकावर. शेवटचं षटक आहे स्वप्नीलच्या हातामध्ये. स्वप्नीलचं स्वागत. आडवा बॅटने केलंय. चेंडू चाला डीप बॅक स्पेल लेग सीम मारे कपार. चेंडू निघून गेलाय. 4 धावेंचा फटका. हालाय धमाकेदार चौकार.
थँक्यू डीजे. बघा पहिल्या चेंडूवर चौकार आलाय स्वप्नीलच्या. छत्तीस धावा फलकावर पाहतोय आपण. पुढील चेंडू. हा चेंडू आपण पाहिला सोडून दिला आहे, परंतु यस न मात्र नाही, अगदी नकार दिला. ज्या क्षणाला आपण पाहिलं की वाईट चेंडू मिळेल अपेक्षा होती आणि तेच मिळालं. कारण की जर एक्स्ट्रा मिळत आहे तर मग स्ट्राईक आपण पाहिली रोटेट नाही केली आहे. रुपेश थालकरनं 3 चेंडू 7 धावसंख्येवर खेळतोय. चांगली बॅटिंग सध्या तरी करतोय. गरजयुक्त बॅटिंग आपल्या संघाकरिता. हा वेगवान चेंडू पाहिला पण अगदी समोर होता. सरळ बॅटने चांगला खेळता आला असता, परंतु तो फटका पण पाहिला ना, मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळायचा होता. त्यामुळेच आपण पाहिलं की नाही फायदा झाला. सरळ उडवलाय चेंडू, चाललाय समोर स्टँड मध्ये. प्रेक्षकांच्या भेटीला 7 धावांचा फटका. हालाय मोठा धमाका, हालाय बिग सिक्स. थँक्यू. ओव्हर पिच चेंडू होता अगदी बॅटच्या समोर, अगदी रडार मध्ये. आणि मग रुपेश कुठे सोडणार होता हा चेंडू. बघा हे षटक आहे ना, 3 चेंडू मध्ये 11 धावा आल्यात. एक षटकार, एक सिक्स, एक वाईट, एक डॉट. 43. पुन्हा एकदा उडवलाय, परंतु उंची जास्त आहे. लांबी किती आहे, लांबी देखील चांगली आहे. इथे कॉलिंग चुकलं, मिसअंडरस्टँडिंगचा नतीजा. आणि हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी हा ला इव्हन क्वालिटी ब्रँडेड वाला षटकार. 6 धावा. बॉल. त्याच दरम्यान आपण बघितलं तर वाईट चेंडू येताना पाहायला मिळतं. या वाईट चेंडून आपण पाहिले तर नक्कीच थोडस मात्र धाव फलक पुढे सरकले आणि 50 धावा पूर्ण झाल्यात. 50 धावा पूर्ण फलकावर देखील झालेल्या आहेत आणि 50 नक्कीच बोर्डावर लागलेल्या आहेत. तिथून वाईट चेंडूचा इशारा देखील आपल्याला पाहायला मिळतो. हॅट्रिक बॉल आहे. षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली जाऊ शकते इथून. यावेळेला मनगटी फटका. 51 धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. डेफिनेटली आपण पाहिला तर शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील. आर्यन नव्हते, मात्र शेवटचा चेंडू वाईट आहे. नक्कीच एक चेंडू शिल्लक आहे तिथे. 52 धावा. आडवी बॅट यूज केली आहे, परंतु आडव्या बॅटचा वापर झाला नाहीये. या क्षणाला बॅटची कडा होती, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेला आणि मात्र आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती, इनिंगची समाप्ती. टीमची टोटल फलकावर पाहिली 52 धावा 4 षटकामध्ये आणि जिंकण्यासाठी 53 धाव्यांचं लक्ष असेल. टार्गेट सेट केलंय. आर्यन 6, 5 मध्ये, गणेश 7 मध्ये 11, केतन 1 मध्ये 1, हर्षद 3 मध्ये 1, विजय आपण बघितलं तर 2 मध्ये 6. परंतु रुपेश थालकरची काय कमालीची बॅटिंग. 7 मध्ये 20 एक्स्ट्रा आल्या, 7 धावा. एकंदरीत नितेश पाहिला पण 11 विकेट नाही. पहिल्या ओव्हरमध्ये सतीशने 2 विकेट 6 धावा खर्च केल्या. जयेशने मात्र थोड्या धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली, मात्र 15 धावा. परंतु स्वप्नीलचं षटक थोडं महागडं, 20 धावांचं 1 विकेट त्याला मिळाली. आणि अशा तऱ्हेने आपण पाहिलं तर मग 52 धावा आपण पाहतोय. जो आज 26 जानेवारी आणि 26 जानेवारी म्हणजेच आज ज्याप्रमाणे आपण उल्लेख करायचा झाला तर प्रजासत्ताक दिन
आणि आपण पाहतोय जे कॅमेरामॅन दर्शवत आहेत आम्हाला हे आहेत या स्पर्धेचे नक्कीच शिल्पकार, कारण की नक्कीच ज्यांच्या योगदानामुळे ही स्पर्धा एक चांगली आपल्याला पाहायला मिळते. अनंताजी आपण पाहिलं बारकोजी महाली साहेब, विलासदादा वाडण आहेत, मनीषदादा आहेत, रमेशजी धावणे आहेत. आणखीन आपण पाहिलं तर त्यांच्या समवेत जवळजवळ आपण बघितलं तर सुनीलजी सुतार देखील आहेत. हे आपण पाहतोय हे मान्यवर आमचे जे मंद मंद पावलाने मात्र मंचाच्या दिशेने येत असताना पाहायला मिळत आहेत. आणि यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आज खास करून या ग्रामस्थांच्या माध्यमातून आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंसाठी सुपर 6-7 मध्ये आलेल्या संघांसाठी आपण पाहिलं तर जेवणाची व्यवस्था आणि नक्कीच आपण पाहिलं मंचाच्या दिशेने मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थँक्यू डीजे. थोडंसं थांबवतोय मंचावर पाहुण्यांचं शुभागमन पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. चला मी विनंती करतोय की जे क्वालिफाईड झालेले संघनायक आहेत ना त्यांना विनंती करेन की आपली उपस्थिती मात्र आम्हाला दर्शवा, कारण की पहिला दिवस कर्णधार होते विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी टीम, भावेश गोरखनायन टीम. दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिली आहे तर मग वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव टीम जी क्वालिफाईड झालेली टीम आपल्याला पाहायला मिळाली. नवीन तिसरा दिवस आपण पाहिला तर मग क्वालिफाईड होणारी टीम आपण पाहिली आहे तर मग जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे टीम, त्यांच्या सुद्धा कर्णधारांना विनंती असेल की आपण रेडी राहा. त्याच नंतर आपण बघितलं मग आणखीन टीम आपण बघितली आहे जी क्वालिफाईड होणारी पाहायला मिळाली आपल्याला तर जीवदानी वालीव टीम ते देखील क्वालिफाईड होताना स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा रेडी राहा. कालचा दिवस आपण बघितला तर मग क्वालिफाईड होणारी टीम आपण जी पाहिली आहे ना तर ओमसागर ब्राह्मणगाव टीम, त्या टीमला सुद्धा विनंती करेन की रेडी राहा. या सगळ्या संघाने रेडी राहायचं आहे. आणखीन आजच्या दिवसामध्ये क्वालिफाईड होईल टीम. 2 खेळाडू आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये, सतीश आणि ओमकार. बॉलिंग ट्रॅक वर आपण पाहिलं तर गोलंदाज कोण आहे? विनोद, एक्सपिरियन्स, जुना जाणता आपण पाहिला तर एक अनुभवी गोलंदाज. पहिला चेंडू पंच, चांगली फिल्डिंग कव्हर क्षेत्रामध्ये. टार्गेट आहे मोठी सुरुवातच्या अनुषंगाने, परंतु आपण पाहिली आहे तर पहिल्या चेंडूवर आलेली एक धाव. आई गावदी स्पोर्ट्स नागले आपण पाहिली चेस करताना. इनफिल्डच्या वरून खेळलेला फटका लॉंग आणला. आर्यन आहे, चांगली फिल्डिंग आर्यनच्या माध्यमातून. विनोद यांचा उल्लेख करायचा झाला तर भरपूर क्रिकेट खेळतात आणि ज्या प्रकारे त्यांचं क्रिकेट आतापर्यंत मी बघितलं देखील आहे. एक विकेट टेकर, इकॉनॉमिकल, खास करून मॅन्डेटरी पावलेच्या षटकामध्ये व्हेरिएशन त्यांची खासियत आहे. बघा आतापर्यंत तितका चांगल्या पद्धतीने खेळू दिला नाही आहे फलंदाजांना, कारण की आतापर्यंत प्रॉपर मिडल ऑफ द बॅट म्हणजेच ज्या प्रकारची चेंडू हाताळत आहेत ना त्यांच्यामध्ये विविधता, म्हणजेच कटर चेंडू जास्त हाताळण्याची क्षमता ठेवतात. चेंडूला जास्त फ्लाईट देत आहेत. चेंडूला मध्ये आपण पाहिलं तर मग कधी गती सुद्धा मिश्रण करतायत. हा पहा, हा क्विकर वन ऑफस्टमच्या बाहेर आणि चांगला चेंडू, अगदी झटपट षटक आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे जवळजवळ 4 चेंडू फेकूनही झाले आणि फास्टेस्ट म्हणजे आपण पाहिलं तर षटक फेकतात ना. सरळ खेळलाय, चांगली फिल्डिंग झाली होती. हो, मात्र आपण पाहिलं हिट होता राहिला. आपण पाहिलं होतं नक्कीच तिथे चांगली फिल्डिंग देखील केली होती. मिड विकेटला फटका खेळलाय, चेंडूला अडवलं गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे परंतु किंतु लेकिन बंधू काय घडलंय
तर नक्कीच आपण पाहिलं डायरेक्ट हिट केला गेला होता, परंतु पंचाने नकार दिलाय. अगदी आपण पाहिला तर मग पफिंग क्रीज मध्ये पोहोचला देखील होता, हे देखील पाहिलं गेलं होतं. या चेंडूवर आलेल्या एकंदरीत आपण पाहिलं तर धावा किती होत्या तर आपण जवळजवळ पाहिल्या या चेंडूवर 2 आलेल्या धावा, आणि या 2 धाव्यांनी टीमच्या टोटल मध्ये वाढ देखील होताना पाहायला मिळाली आहे. तर आपण पाहिली टीमची टोटल पोहोचली गेली 6 या आकड्यावर. पहिले षटक समाप्त झालंय. 53 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत जर विश्लेषण करायचं झालं तर मग पहिलं षटक एक सफल राहिलं, कारण की एकही जिथे आपण पाहिलं एकही विकेट आली नाही, परंतु 6 धावा त्याने खर्च केला. विनोद चांगलं षटक म्हणावं लागेल. आता विजय येत आहेत. विजयांना पाहिलं आपण तर मग बॅटिंग मध्ये एक उत्तुंग षटकार, तो बॉलिंग मध्ये आपण पाहिलं तर मग कमाल करतील का. हॅट्रिक जर कंप्लीट केली तर मग विकेटच्या हॅट्रिक साठी पारितोषिक असेल. विजय भोये आमचे मित्र कमेंटेटर, विकेटची हॅट्रिक्स पूर्ण तर त्यांच्या मित्रांकडून मिळतील 500, एवन जोडीकडून मिळतील 500 आणि संघाकडून 300. पंच केलाय. पहिला चेंडू आपण पाहिला, एक धाव मात्र घेतली आहे. एका धाव्याने तितका मोठा परिणाम नाही पडणार. अक्षय होते तिथे फिल्डिंग मध्ये, चांगली फिल्डिंग अक्षय यांची देखील होताना पाहायला मिळाली. आज आपण पाहिले ना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद या स्पर्धेला अगदी मोठा मिळतोय. त्यापरीने आपण पाहतोय ना की टेन्शनवरची एकमेव मात्र म्हणजेच टेनिस क्रिकेटची ही मोठी जत्रा. मिडल ऑफ द बॅट मिड विकेट क्षेत्रामध्ये हर्षद ठाकरे, चांगली गुड फिल्डिंग, थ्रो आलाय स्ट्राइक करेंटकडे, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. सिंगल डबल न मात्र आपण पाहिलंय धाव फलक पुढे चाललाय, परंतु असतम स्कोर आहे ना, इकॉनॉमी नक्कीच वाढेल तिकडे कुठेतरी आपण पाहिली आहे. आवाज नाही येत. 9 धाव फलकावर. पुढचा चेंडू सरळ खेळलाय. ओहो, चांगल्या प्रकारे चांगलं फील्ड पाहायला मिळालं. इथे आता काय घडेल, काय घडलंय. नक्कीच बॉडीचा वापर करून चेंडूला अडवलं होतं. चेंडूने मात्र दिशा बदलली देखील होती आणि चेंडू मात्र आपण पाहिलं तर जेव्हा आला तेव्हा मात्र विकेटवर लावला देखील होता, परंतु तिसऱ्या अंपायरची मात्र इथून आपण पाहिलं डिमांड केली. आता रनआउट मात्र चेक केला जाईल. रनआउट आहे का फलंदाज पाहावं लागेल, प्रॉपिंग क्रीज मध्ये आलाय की नाही. यस डेफिनेटली इट इज आउट. फलंदाज आउट आहे, कारण की लाईनच्या आतमध्ये देखील बॅट्स आली नव्हती. हे देखील चित्र आपल्याला ऑन स्क्रीनवर पाहायला मिळत आहे. बघा अगदी बेस्ट तोपर्यंत उडली देखील होती आणि बॅट मात्र मागेच राहिली आहे आणि हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. मोठा धक्का लागतोय पहिला गावदेवी नागले संघाला. ओमकार परतले गेलेत. न्यू बॅटर मिस्टर राहुल बोवर, एक बिग हिटर. यावेळेला पाहतोय आपण फटका खेळलाय चांगला, परंतु फिल्डर आहे तिकडे.
झेल मात्र उत्तम पकडला जातोय. फलंदाज बाद होतोय. सतीश या वेळेला मोठा शॉट एक्झिक्यूट करण्याच्या प्रयत्नामध्ये होते अगेन्स्ट विजयीच्या, परंतु प्रयत्न फसला गेला आणि धक्का लागतोय मोठा गावदेवी नागले संघाला. आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला हाय. 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 थँक्यू डीजे. राहुल या खेळाडूकडे नजर असणार आहे. तो सध्या मी तर म्हणेन थोडा लेट आलाय, परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितेश परेड संघासाठी इथून आता जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागेल, कारण की टीमची टोटल थांबली आहे 10 आकड्यावर. अजून सुद्धा 43 धावा हव्या आहेत जिंकण्यासाठी सामना. नितेश आपण बघितला तर 14-43 आपण पाहतोय. वेगवान चेंडू, विजयची खासियत आहे ही. बघा इथे आपण बघितलं एक विकेट आला होता, परंतु जे हॅट्रिक्स त्यांच्यासाठी मात्र होती ना कंप्लीट केली तर पारितोषिक मिळालं असतं त्यांना, परंतु एक विकेट आल्यानंतर दुसरा डॉट चेंडू आलाय, म्हणजे हॅट्रिकची आता संधी मिळणार नाहीये त्यांना. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, तेच तर चेंडू पाहायला मिळतोय. षटक संपलं जात आहे दुसरं. 2 षटकाच्या अखेरीस फलकावर 2 बाद 10 अशी स्थिती पाहायला मिळते. पहा अजून सुद्धा 12 चेंडूचा खेळ राहिला आहे आणि या 12 चेंडू मध्ये 43 धावा अजून देखील हव्या आहेत सामना जिंकण्यासाठी. डेफिनेटली जवळजवळ आपण बघितलं तर ह्या धावा थोड्या कठीण आहेत, परंतु कशा प्रकारे चेस केल्या जातील. जाऊया डीजेकडे, गाणे ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करूया. कमान डीजे. थँक्यू. 12 मध्ये 43 हिमांशू बॉलिंग ट्रॅकवर. हिमांशू यांचा पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर खोल टप्प्यामध्ये हाताळला जातोय. 11 मध्ये 43 आता समीकरण. क्वालिफाईड होणारी टीम बेलकडी टीम असेल, वाघोबा ब्राह्मणगाव असेल, कोलांडे असेल, जमल्ला स्पोर्ट्स कोलांडे. त्याचनंतर यावेळेला आपण बघितलं थोडा दिशांनी चेंडू पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि 42 धावा अजून सुद्धा सामना जिंकण्यासाठी. हे षटक कदाचित निर्णायक ठरू शकतोय. राहुलला आपण कमी समजू शकत नाहीये. पॉवर हाऊस आहे या संघाचा प्रमुख हुकमे एक्का आणि तो थोडासा उशिराने आलाय. त्याच्या समोर चांगली गोलंदाजी व्हायला हवी. आडवी बॅट यूज केली आहे राहुलनं, परंतु हर्षद ठाकरे आहेत तिकडे, चांगली फिल्डिंग केली आहे. चेंडू आलाय स्ट्राईक एंडकडे. हो, परंतु हनुमान बाउन्स न मात्र थोडं मात्र आपण पाहिले अडचण वाढवली तिकडे, परंतु आपण पाहिलं इथून मग टीमच्या टोटल मध्ये वाढ देखील होत असताना पाहायला मिळेल. 13 धावा फळकावर आपण पाहतोय. टीमच्या टोटल मध्ये जवळजवळ विश्लेषण करायचं झालं तर याच दरम्यान क्लीन बॉल मिस केला. यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट आणि फलंदाज राहुल बाद. थँक्यू डीजे, थँक्यू. ज्याप्रमाणे आतापर्यंत आपण जर बघितलं तर या मॅचवर पूर्णपणे दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय, वर्चस्व पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर मग जय हनुमान पायगाव संघाचं 13 धावसंख्येवर 3 विकेट गमावलेत. ऋषिकेश न्यू बॅटर
फटका हवेत मात्र पाहिला पण तर सेफ मात्र पडला. प्रयत्न होते तिथपर्यंत पोहोचण्याचे परंतु पोहोचू शकले नाहीये. धावा मिळतात इथे. थोडीशी धावपळ उडाली होती आणि त्याचा असर देखील दिसून आला. हनुमान स्पोर्ट्स पायगाव संघाने मात्र पहिल्या 2 षटकामध्ये थोडा कमी पडला होता परंतु त्यानंतर त्यांचा चांगला कमबॅक आणि एक गुड टोटल मात्र उभा केला आणि त्याचा बेनिफिट देखील मोठा मिळतोय. हवेत फटका. बॅक अटेंड बॉलची संधी. बॅक टू द बॉलर होता फटका. झेल पकडलाय. विकेट मिळेल. विकेट क्रमांक 4 इथे आपण पाहिली आहे तर अडचणीचा सामना करते. या वेळेला आपण पाहिला तर हा चेंडू आपण पाहिला खेळला जातोय. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. 2 धावा मात्र मिळतील. या षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली. सिमॉन आहेत मैदानाच्या आतमध्ये. ऋषिकेश आहेत. 6 चेंडूचा आता उर्वरित खेळ राहिला आहे आणि या सामन्यात जिंकण्यासाठी गरज आहे ना आपण पाहिली आहे तर 35 धाव्यांची. हा नक्कीच जे आलेले संघ आहेत सुपर 7 मध्ये क्वालिफाईड झालेले संघ तुम्हाला सुद्धा देखील जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आपण खेळाडू कक्ष पाहतोय तिथे तुम्ही जेवणाचा आनंद घेऊ शकताय मनमुराद. हे जेवण तुमच्यासाठी उपलब्ध आहे. आज खास करून सातविली ग्रामस्थांच्या माध्यमातून हे जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. जे सुपर 7 मध्ये क्वालिफाईड झालेले संघ असतील आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर खेळण्यासाठी आलेले खेळाडू असतील ज्या टीम्स असतील आणि मी तर म्हणेन की मग ही प्रत्येक वर्षाचं आपण पाहिलं मेजवानी असते. लेग कट्टर क्या बात आहे. अगदी चकवा दिला होता. गोलंदाजी मार्कवर रुपेश यांना पाहतोय आपण. बॅटिंग काय दमदार राहिली होती रुपेश थालकर यांची आणि बॉलिंग सुद्धा आपण पाहिलं तर या मैदानामध्ये नक्कीच चांगली करू शकतात ते दर्शवलंय त्याने. फ्लाईट दिली होती या वेळेला. पुन्हा एकदा लेग कटर करण्याचा प्रयत्न होता पण त्यावेळेला थोडासा टप्पा पुढे होता आणि त्यामुळे अगदी बॅटमध्ये आला नाही व्यवस्थित चेंडू. बघा 34 धावा हव्या आहेत आणि जिंकण्यासाठी या 34 धावा तर आता 4 चेंडूमध्ये तर नाही होणार. मग पुढील जे कर्णधार असतील ना मी त्यांना विनंती करेन. युक्ती 11 वालाही पाडा टीमचे कर्णधार असतील आपण या कारण की टॉसची वेळ मग आपण यानंतर टॉस देखील करणार आहोत आणि तो महत्त्वपूर्ण असेल टॉस. फ्लाइट या वेळेला आपला LBW सिमॉन बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. थँक्यू. यू बॅटर्स ऑफ नेल. एअरटेलची धून होती वाटते मला वाटते. मिस केलाय रुपेश. इथे आपण बघितलं ना तर काय घडलं जात आहे तर रुपेशची बॉलिंग अगदी सुरेख होते. लेग कटर चेंडूची जास्त हाताळणी होताना पाहायला मिळत आहे आणि भरपूर मी तर म्हणेन कदाचित मेडन विकेट षटक आतापर्यंत आपण ते पाहिलं नाही आहे या स्पर्धेमध्ये. ते कदाचित आता पाहायला मिळू शकतंय
काढले का? हा डेफिनेटली काढली आहे. दुसऱ्याच बॉलवर सिंगल काढली आहे. हा थोडा आगळ्या वेगळा म्हणजे त्याला म्हणतायत ना आपल्या झाडू शॉट त्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु वाईट चेंडू येतो इथे. मॅच पूर्णपणे आपण पाहिलं तर मग इथून 33 धावा हव्या आहेत. डॉट चेंडू आणि या डॉट चेंडूने आपण पाहिलं तर मॅच मात्र नक्कीच समाप्त झाली आहे. मॅच जिंकली आहे आपण पाहिली आहे तर जय हनुमान पायगाव संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स जय हनुमान पायगाव संघ आणि गावदेवी स्पोर्ट्स नागले संघाने इथे या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे आम्ही अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय. जातोय आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय जे खेळाडू आहेत मिस्टर रुपेश थालकर ज्याने अतिशय दमदार खेळ 7 चेंडू